नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या महाराष्ट्र प्राईम टाइम मध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे विधानसभा निवडणुकीसंदर्भात. सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावरून आता संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलंय. शिंदे ज्या दिशेने जातील त्या दिशेला आम्ही जाऊ असं शिरसाट यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी पवारांसोबत गेले तर काय कराल असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी शिरसाट यांनी हे वक्तव्य केलंय. पवार शिंदे एकत्र येणार, शिरसाटांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण. मुख्यमंत्री शिंदे ज्या दिशेने जातील त्या दिशेला आम्ही जाऊ असं वक्तव्य शिरसाट यांनी केलंय. शिंदे मुख्यमंत्री पदासाठी पवारांसोबत गेले तर काय कराल असा सवाल शिरसाट यांना विचारण्यात आला. तसंच शिंदेंच्या निर्णयाशी आम्ही बांधील असू असं वक्तव्य शिरसाट यांनी केलंय. संजय शिरसाट हे ज्येष्ठ नेते, माझ्यापेक्षा त्यांना जास्त समजतं, पण आपण आपल्या पुरतं बघावं असं म्हणत आव्हाडांनी शिरसाटांवरील प्रश्नावर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे साहेब जो निर्णय घेईल तो आम्हाला सर्वांना मान्य राहील. मग तो जो निर्णय घेतील आणि ज्या दिशेने जातील त्या दिशेने तुम्हाला जावं लागेल. ते योग्य दिशेने जात असतात, आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे. म्हणून त्यांच्या दिशेनुसारच आम्ही त्यांच्या मागे त्यांचं शर्ट पकडून आम्ही त्यांच्या मागे जाऊ. समजा ते उद्या शरद पवारांसोबत गेले तर मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील त्याच्याशी आम्ही बांधलेला आहोत. संजय शिरसाट हा ज्येष्ठ नेता आहे. माझ्यापेक्षा जरा पत्रकार परिषद आणि पत्रकारांची तो देत असलेली ही जास्त समजते, त्याच्यामुळे आपण कशाला बोलावं संजय शिरसाटांना. तर शिरसाट यांची भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका वाटत नसल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले. बाळासाहेबांच्या विचारधारेसाठी मुख्यमंत्री शिंदे युतीमध्ये आले, त्यामुळे ते असं काही करणार नसल्याचं दरेकर म्हणाले. शिरसाटांची भूमिका ही काही पक्षाची अधिकृत भूमिका आहे असं मला वाटत नाही. जर ती पक्षाची अधिकृत भूमिका असेल तर त्यावर मी भाष्य करू शकेन. तथापि मला असं अजिबात वाटत नाही. शरद पवारांच्या विरोधात, महाविकास आघाडीच्या विरोधात शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी निवडणुका लढवल्यात. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विरोधात लढवल्यात. दरम्यान आम्हाला गुवाहाटी पार्ट 2 करायची आवश्यकता नाही, आम्ही दुसरा प्रदेश पाहू असं मिश्किल वक्तव्य देखील शिरसाट यांनी केलंय. आम्हाला गुवाहाटी पार्ट 2 करायची आवश्यकता नाही. आम्ही आता दुसरा एखादा प्रदेश पाहू, त्याची चिंता तुम्ही करू नका. भारत भ्रमण आम्हाला करायची हौस आहे. आमचा देश आहे, आम्ही कुठं जाऊ कुठं राहू याची चिंता करण्यापेक्षा माहिती सत्ता येईल याचं आम्हाला त्याला आम्ही प्राधान्याने पाहतो.